हे आपण बघत होतो. तर बघा आता यात परत काय म्हणणार आपण आता यामध्ये लाईन करंट कोणकोणते आहेत? लाईन करंट म्हणजेच आय कोणते कोणते आहेत? आय आर, आय वाय, आय बी. तसंच फेज करंट्स कोणते कोणते आहेत? त्याला म्हणतो आपण आयपीएच. ते कोणते कोणते असणार आहेत? आय आर बी, आय वाय बी, आय आर वाय एक्सेट्रा. तसंच लाईन व्होल्टेजेस कोणते असणार आहेत? लाईन व्होल्टेज म्हणजे आर वाय, वाय बी, बी आर. फेज व्होल्टेज आपण सेम नाव दिसतं. बघूनच काय करते आपल्याला इथे या केसला डेल्टा मध्ये लाईन व्होल्टेज इक्वल टू फेज व्होल्टेज आहे. आय एल इक्वल टू आय पी. काय बरोबर आहे? व्होल्टेजेस सेम आहेत की करंट सेम आहेत डेल्टा मध्ये? बोला लवकर. व्होल्टेज सेम बरोबर बघून दिसतंय बघा. हा जो काय करंट इथून आला तो सेम करंट जातोय का दोन्हीमध्ये? इथं वेगळा आहे, इथं वेगळा आहे. त्यामुळे बघूनच कळते की लाईन करंट इज नॉट इक्वल टू फेज करंट. बरोबर म्हणजे आपण काय म्हणतो इथं लाईन करंट इज नॉट इक्वल टू फेज करंट. काय म्हणतो आपण एक काहीतरी सेम बघूनच कळते बघा व्होल्टेजचं. या आर आणि वाय मधला व्होल्टेज तेवढाच व्होल्टेज हा आहे. बरोबर सो ऑन. सो ऑन बी आर वगैरे आहे असेल तर व्होल्टेज सुद्धा सेम मिळणार आहे तुम्हाला. तर हे जनरली आपल्याला माहित असलं पाहिजे. काय म्हणणार हा काय म्हणणार इथं याच्यावर रिलेशन काय म्हणणार? एल इज इक्वल टू VTH आणि IL इज इक्वल टू √3 टाइम्स IPH. ठीक आहे हे कळलं का सगळ्यांना? वैदेही कळलं का? हे कळलं का? हो ठीक आहे. तर हे सिंपल रिलेशन आहे फेज मधल्या लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज वगैरे. ठीक आहे तर तुम्हाला हे रिलेशन माहित असलं पाहिजे. डेल्टा मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज सेम असतो. स्टार मध्ये लाईन करंट आणि फेज करंट सेम असतो. ठीक आहे जिथे एखादी क्वांटिटी सेम नसेल त्या ठिकाणी काय असणार आहे? लाईन क्वांटिटी इज इक्वल टू √3 टाइम्स फेज क्वांटिटी. कळलं का इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही. आता सिंपल बघा पॉवर. आपण पॉवरचं इक्वेशन काढलं होतं बरोबर. आपण जेव्हा सिंगल फेज शिकलो होतो तर आपण पॉवर बघितलं होतं. तर पॉवर किती टाइपचे पॉवर होते आपल्याकडे? बोला पॉवर कोणते कोणते पॉवर आपण बोललो होतो कोणत्या पॉवर बद्दल? ठीक बरोबर 3 पॉवर होते बरोबर आहे. तर 3 पॉवरचे नाव किंवा सिम्बॉल सांगा बरं. दीक्षा ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह बरोबर आणि श्रुतिका बरोबर. एस एस म्हणजे काय म्हणायचो आपण? रिएक्टिव्ह ऍक्टिव्ह ऍपरंट वायबी गुड सगळं सांगितलं बरोबर. एस म्हणजे म्हणतो आपण ऍपरंट पॉवर. पी म्हणजे म्हणतो आपण ऍक्टिव्ह पॉवर किंवा ऍक्च्युअल पॉवर काय असेल तो. आणि क्यू म्हणजे म्हणतो आपण रिएक्टिव्ह पॉवर.
बरोबर, तेच फॉर्म्युला इथे वापरायचा. लक्षात घ्या, आपण जेव्हा सिंगल फेज साठी पॉवर बघत होतो, बरोबर, तर 3 फेज मध्ये पॉवर काय असणार? सिंपल. बघा, एस चा फॉर्म्युला जनरली काय म्हणायचो आपण? व्ही इंटू आय म्हणायचो. तिथं 3 फेज काय म्हणणार मी? 3 इंटू VPH इंटू IPH. हे कळलं का इथपर्यंत? कळलं का? तसंच पी ला काय म्हणणार आपण? काय म्हणायचं? VI कॉस फाय. काय म्हणणार? VPH IPH इंटू कॉस फाय. पण किती वेळा? 3 वेळा. 3 फेज काय म्हणणार मी? 3 VPH इंटू IPH इंटू कॉस फाय. ठीक आहे. तसंच क्यूचा काय म्हणणार? 3 टाइम्स VPH इंटू IPH इंटू साइन फाय. हे पण हा झाला पॉवर इन टर्म्स ऑफ काय म्हटलं आपण? फेज क्वांटिटीज ना. इथे कुठेही IL किंवा VL आहे का? नाही. म्हणजे हे पॉवर काय झालं? इन टर्म्स ऑफ फेज क्वांटिटीज झाले. आपल्याला जर पाहिजे असेल इन टर्म्स ऑफ लाईन, तर तुम्ही म्हणाल सर पहिला मला कळलं पाहिजे की हा डेल्टा साठी आहे का स्टार साठी. तर कोणताही असू द्या, फॉर्म्युला सेम मिळणार पॉवर. त्यामुळे कारण काय बघा, समजा म्हटलं मी स्टार, हे स्टार म्हणजे काय म्हणतो आपण? IL इज इक्वल टू IPH. आणि काय म्हणतो? VL काय म्हणतो? √3 टाइम्स VPH. म्हणजे VPH काय म्हणणार? VL अपॉन √3. हा फॉर्म्युला काय बघा, 3 VPH म्हणजे काय म्हणणार? VL अपॉन √3 इंटू IPH म्हणजे काय म्हणणार? IL. बरोबर. मग काय म्हणतात? 3 ला √3 कॅन्सल, म्हणजे हा काय होणार? असा होईल √3 VL इंटू IL. तेच जर म्हटलं आपण डेल्टा, तरी काय होणार? डेल्टा काय होणार? IL इज इक्वल टू √3 टाइम्स IPH आणि VL इक्वल टू VPH. मग पुन्हा फॉर्म्युला काय होणार? 3 VPH कडे होणार VL, IPH कडे काय होणार? IL अपॉन √3. मग पुन्हा हा वरती आले √3 VL. त्यामुळे स्टार असू दे डेल्टा असू दे, पॉवर सेमच मिळणार आहे, हे लक्षात. तो एक टाइपचा कनेक्शन टाइप आहे, त्यामुळे आउटपुट काही चेंज होणार का? तर नाही. स्टार असू दे किंवा डेल्टा असू दे, पॉवर कॅल्क्युलेशन दोन्हीचं सेमच असणार. कळलं का? ठीक आहे. तसाच हे बाकीचे पण पॉवर इन टर्म्स ऑफ लाईन क्वांटिटीज काय होणार? तर हा होईल √3 VL IL cos फाय. ठीक आहे. तसंच हा पण काय मिळेल? √3 VL IL sin फाय. ठीक आहे. सगळ्यांना कळलं असेल. हे कळलं का? हो. आता लास्ट पार्ट यातला लोडचे टाईप, बॅलन्स आणि अनबॅलन्स. सिंपल भाषेत सांगतो, लक्षात येईल तुम्हाला. बॅलन्स कशाला म्हणतो? अनबॅलन्स म्हणतो ज्यात डबल सांगा. नाही तसं नसतं, झालं संपलं सांगू. सिंपल आहे बघा. पॉवर काय म्हटलं? समजा म्हटलं मी 3 VPH इंटू IPH. ठीक आहे. तर आता जर म्हटलं आपण काय आहे, जर म्हटलं असेल लाईन क्वांटिटीज बद्दल आहे, तर स्टार मध्ये लाईन क्वांटिटी बद्दल आपण काय म्हणतो? स्टार मध्ये VL इज इक्वल टू VPH. काय म्हणतात? सॉरी, म्हणजे लाईन साठी √3. हो, लाईन साठी √3 असतं. कशामुळे √3? तर ते रूल बघा. काय म्हटलं मी? स्टार मध्ये काय म्हणतो आपण? स्टार मध्ये VL इज इक्वल टू √3 टाइम्स VPH. बरोबर. यातनं VPH काय म्हणणार आपण? VL अपॉन √3. आणि तेच स्टार मध्ये IL इज इक्वल टू IPH. मग यात फक्त मी फॉर्म्युला मध्ये पुट करतो. VPH म्हणजे काय? VL अपॉन √3 आणि हा IPH म्हणजेच IL झाला. 3 म्हणजेच काय? √3 इंटू √3 ना.
एक √3 गेला मग काय मिळणार √3 VL इंटू आय. कळलं का दीक्षा? हो ठीक आहे. म्हणजे हे का माहित असावं, समजा तुम्हाला एखादा एक्झाम्पल दिला, म्हटलं असेल ऍपरंट पॉवर फाइंड करा आणि तुम्हाला दिले फक्त लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज दिले, तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार? तुम्हाला हा फॉर्म्युला वापरला पाहिजे अशा वेळी. कळतंय? त्यासाठी तुम्हाला हे रिलेशन माहित असावं. आता इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. लास्ट पार्ट या टॉपिकचा, ज्याला म्हणतो आपण बॅलन्स्ड लोड अँड अनबॅलन्स्ड लोड. सिंपल आहे, सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. कशाला म्हणतो आपण बॅलन्स्ड? ठीक आहे, असं आपण दोन्हीचं ठेवलं काहीतरी म्हणून काढून टाकू. काढण्यासाठी इथं एक तराजू आहे, तराजूचं एक काटा, इथं एक आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही आपण सेम आहे किंवा बॅलन्स कधी म्हणतो आपण? दोन्ही सेम असतील वजन तर एकाच ठिकाणी बॅलन्स राहतील ना. अनबॅलन्स कधी म्हणणार? हा जर आला खाली तर हे काय झालं? अनबॅलन्स. तेच लॉजिक इथं पण वापरायचं. तर म्हणजे काय, आता आपण एक तर कनेक्शन स्टार करणार किंवा डेल्टा. स्टार मध्ये आपण काहीतरी लोड कनेक्ट केला असेल किंवा डेल्टा मध्ये लोड कनेक्ट केला असेल, तर हे जे काय आपण लोड जोडले असतील त्याला म्हणतात Z1, Z2, Z3. त्याला बॅलन्स कधी म्हणायचं? इफ Z1 इक्वल टू Z2 इक्वल टू Z3 तरच म्हणणार आपण हे काय आहे? बॅलन्स्ड. बरोबर का? एक जरी वेगळा असला तर तो बॅलन्स झाला का अनबॅलन्स्ड? बघा आता बघा, तिन्ही सेम आहेत म्हणून याला म्हटलं आपण बॅलन्स. समजा असं म्हटलं, एक अनबॅलन्स सिंपल एक्झाम्पल काय होणार? Z1 नॉट इक्वल टू Z2 नॉट इक्वल टू Z3. हा झाला काय? अनबॅलन्स्ड. बरोबर? किंवा आणि काय म्हणता येईल? Z1 नॉट इक्वल टू Z2 पण तो इक्वल टू Z3 आहे, तरी हा पण काय झाला? अनबॅलन्स्ड. हे सिंपल फरक तुम्हाला माहित असू दे, झाला तुमचा सिलेबस संपला. कळलं का सगळ्यांना? हो ठीक आहे. तर आता आज तारीख 11/11, 14 मार्चला तुमची टेस्ट होईल. टेस्ट असेल जवळपास 20 किंवा 50 मार्काची. ठीक आहे, कशी असेल सांगेन तुम्हाला तेव्हा कसं काय करायचं आहे. मग आपल्याला काय करायचं, यामध्ये जे काय हे तुम्ही सॉल्व्ह कराल यामध्ये पासिंग किती असेल आपल्याला? 40%. म्हणजे जर 20 मार्काची टेस्ट असेल तर पासिंग असेल 8 मार्काला. ठीक आहे, तर असं नॉर्मल असतं. तर आपण काय करणार आहे, 20 मार्काच्या टेस्टला पासिंग असेल 10 मार्क, 50 मार्काच्या टेस्टला पासिंग असेल 25 मार्क. ठीक आहे, जर हे 14 तारखेला जर तुम्ही यात सगळे पास झाला तर 15 तारखेच्या पेपरला तुम्ही तिथं घरी येऊ शकता. मग तुम्हाला तेव्हा मदत केलं जाईल पेपर. ठीक आहे, ते पण पेपरला मदत केलं जाईल म्हणजे काय काय म्हणतो आपण ते काय म्हणायचं, सगळंच मी सांगत बसणार नाही. पहिला तुम्हाला तुमच्यावर आपण सॉल्व्ह करून घ्यायचं आणि तेव्हा झालेले आपण सॉल्व्ह करणार आहे. इन केस असं झालं की पेपर आपल्याला काही सुचत नाही, काहीच येत नाही, तरी पण तुम्हाला तेव्हा मदत केलं जाईल. असं काय नाही की तुम्हाला तिथं घालणार पण रिटर्न की नाही आता येत नाही अभ्यास करू नये म्हणून. ठीक आहे, फक्त काय तर हे तुम्ही अभ्यास पण करावा यासाठी तुम्हाला मी पासिंगची कॅटेगरी देतो. जे पास होतील त्यांनी 15 तारखेला घरी येऊ शकता, तर तुमचा पेपर आपण मिळून सोडू शकतो. ठीक आहे, तर कोणाला काही यात काही विचारायचं आहे का? MCQ ची टेस्ट असणार ती थेरी मिक्स असेल. मिक्स ते तुम्हाला सांगेन मी तेव्हा कसं द्यायचं. त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना सगळा अभ्यास करा. थेरीचा अभ्यास केला की आपोआप MCQ तुम्हाला आन्सर करता येणारच आहे. बरोबर ना? का नाही? थेरी सॉल्व्ह करता येत असेल तर MCQ यायलाच पाहिजे. हो, आणि मी तुम्हाला म्हणायचं MCQ आणि तेव्हा समजा तुम्हाला थेरी क्वेश्चन दिला सॉल्व्ह करायला, तर तुम्ही तेव्हा मला सर तुम्ही म्हटलं होता MCQ आणि आता असं क्वेश्चन कसं दिलं?
आहे की नाही. त्यामुळं काय असणार आहे, कसेही क्वेश्चन असतील तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. आणि एक म्हणजे पेपर वे मी व्हॉट्सअपवर उत्तर देत नाही कधी, त्यामुळं जे इथं येतील त्यांनाच सॉल्व्ह करून दिलं जाईल. ठीक आहे. ते कसं मग जे क्लास नाही त्यांना पण उत्तर पोहोचतं, त्यामुळे व्हॉट्सअपवर मी कधी आन्सर पाठवत नाही. फक्त आपल्या क्लासचे जे काही स्टुडंट आहेत त्यांनी पेपरच्या दिवशी येऊ शकता. फक्त मला आधी सांगा, म्हणजे तुम्हाला सगळे टाइम फॉर सांगतो, एकाच वेळी सगळे येऊ नका, नाहीतर तुम्हाला आला तरी मला कळलं नाही, तुम्हाला फक्त थांबावं लागेल तेव्हा काही ना तेव्हा. बाकीचे पेपर सॉल्व्ह करताना बाकीच्यांना थांबावं लागेल. ठीक आहे. त्यामुळं आधी बोला, म्हणजे आपण त्याचा टाइम ठरवून त्याच्या टाइमला या. 2-2 एका वेळी आला तरी चालेल. म्हणजे आपल्याला एक 15 मिनिट आपल्याला 62 पेपर सॉल्व्ह करायला मॅक्सिमम अर्धा तास. ठीक आहे. तर सगळ्यांना क्लिअर झालं असेल. अभ्यास चालू करा. ऑल द बेस्ट. आणि काय विचार असेल तर विचारा. काही डाऊट असेल तर विचारू शकता. नसेल काही तर आपण बंद करू शकतो. बोला, काही डाऊट आहे का? सगळ्यात महत्वाचं, ज्यांची कोणाची हे राहिली असेल त्यांनी भरून टाका. हे एकदम महत्वाचा विषय आहे. ज्यांची कोणाची बाकी असेल त्यांनी भरून टाका. ठीक आहे. बरं, आणि काय विचारायचं आहे का कोणाला काय? अरे बोला, झोपला काय सगळे? एमसीक्यू आता काय, आता नवीन एमसीक्यू रेफरन्सला बघा, सेंड करा, बघू आपण करू काहीतरी. पण आपल्याकडे हे असतं, काय म्हणतो आपण, मोबाईल सगळेजण वापरता. मोबाईल मध्ये क्रोम असतं, क्रोम म्हणून एक ऍप्लिकेशन असतं. ठीक आहे. त्या क्रोम मध्ये तुम्हाला गुगल असतं, गुगल सर्च करायचं, त्यात सांगायचं की एमसीक्यू क्वेश्चन्स फॉर इलेक्ट्रिकल सर्किट्स. मला ढिगाने मिळतील, मी सेंड करणारच आहे, पण तरी तुम्ही पण जरा शोधा आणि ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. मी पण तुम्हाला काही सेंड करणार आहे, पण मी जास्त सेंड करणार नाहीये. तरी तुम्ही जर गुगल मध्ये सर्च करा, काही सापडले नाही तर मला सांगा, आपण आन्सर सेंड करू. म्हणजे काय जर आन्सर येत नसेल तर मला सांगा, आपण आन्सर देऊ. ठीक आहे. सही कुठले आन्सर त्यांच्या बरोबर असल्याची गॅरंटी नसते, तरी पण आपण बघू. ठीक. आणि काय आहे का? काही विचारायचं आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे. मग हे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि मग आपण भेटू मग 15 तारखेला. 14ला टेस्ट असेल. 14ला काय ऑनलाईन टेस्ट घ्यावं म्हणतोय, तुम्हाला परत एवढ्यासाठी ते यायला नकोच. ऑनलाईनच गुगल फॉर्म वर वगैरे काहीतरी करू टेस्ट. तुम्ही तयार करून ठेवेन. त्याला टाइम लूप पण काहीतरी सेट करू आपण. तेवढ्या वेळात तुम्हाला ते आन्सर सबमिट करायचे आहे. ठीक आहे. चालेल, एंड करूया सेशन. काही असेल तर विचारू शकता, असेल तर आपण